रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पक्षात डावललं जाते असं कधी आज म्हणजे सकाळी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. हे बघा, मी त्या बैठकीला उपस्थित होतो स्वतः. छगन भुजबळ साहेब काही नाराज नाही, त्यांची इच्छा व्यक्त केली होती, हे खरं आहे. परंतु त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे. ते आता अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ते या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे आणि तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत आणि ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तो आग्रह हे करावा. त्यांनी अतिशय आनंदाने सुनीत्रा पवार वहिनीचं नाव घेतलं. ते स्वतः काल फॉर्मबारला उपस्थित राहिले आणि त्यांनी प्रतिक्रिया देतानासुद्धा आपण कोणत्याही प्रती नाराजी नाही असं सांगितलं. पण प्रश्न हा फक्त राज्यसभेचा नाही तर लोकसभेच्या दरम्यान देखील दिल्लीवर कृती समितीची एक पत्रकार परिषद होती. अशा पद्धतीने हे सगळं यापूर्वीच शक्ती जो मार्ग आहे त्या मार्गाबद्दल माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे. निवडणुकीदरम्यान ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय कोल्हापुरात येत होते त्यावेळेला परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतसुद्धा मी मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट निदर्शनास आणलेली आहे की या रस्त्याची काही आवश्यकता नाही आणि या रस्त्यामुळं शेतकऱ्यांची जी जमीन जाणार आहे याचा फार मोठा फटका या निवडणुकीत आपल्याला बसलेला आहे. जवळजवळ 11 लोकसभेच्या जागा यामुळे अडचणीत आलेल्या होत्या आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता रद्दच केला पाहिजे अशी भूमिका आमची आहे आणि ती मांडलेली आहे. आता जे इतर पक्ष आहेत किंवा विरोधी पक्ष आहे, इतर जे पक्ष आहेत ते आंदोलन वगैरे करतायत, ठीक आहे, लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे. परंतु शासकीय पातळीवर मंत्री म्हणून जेवढी ताकद लावता येईल ती लावून हा शक्तिमार्ग रद्द करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विरोधातून सुद्धा नोटिफिकेशन निघालेलं आहे. शक्तीपीठ महाराष्ट्राचं राज्य सरकारवर पुन्हा त्या अडचणीत येण्याची शक्यता या महामार्ग तोच म्हणतो मी, तो रद्द करण्याचाच आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे जो झालेलाच आहे ना, आता रद्द करण्याचा अर्थच याचा आता झालं नसतं तर होऊच दिला नसता असं बोललो. ते नोटिफिकेशन निघाले तोच रद्द करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. छगन भुजबळ यांची नाराजी वारंवार नंतर काही हालचाल केली नाही म्हणजे महायुतीमध्ये आपला अपमान केला आणि मग मी माघार घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. एका अर्थाने भुजबळांच्यावर अन्याय होता अशा प्रकारची भूमिका भुजबळ अनेक वेळेला बोलून दाखवली. ही भूमिकासुद्धा भुजबळ साहेबांनी आमच्या त्या बैठकीत मांडलेली होती. स्वतःच अमित शहा साहेबांनी एक ओबीसीचा चेहरा म्हणून नाशिकमधून त्यांना तिकीट द्यावं असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु ती जागा जी होती ती शिंदे गटाची स्टँडिंग जागा होती. तिथं गोडसे हे खासदार होते, त्यांनी तो जागा द्यायला नकार दिल्यामुळं शेवटी भुजबळ साहेबांना ही जागा मिळू शकली नाही. ही वस्तुस्थिती आहे. विधानसभेला सगळेच जे महायुतीतले घटक पक्ष आहेत ते आपापल्या जागांची घोषणाबाजी करत आहेत. टीका त्यांच्यावरती केली जाते. आता मला काय त्याची काही माहिती नाही. ऑर्गनायझरमध्ये RSSने अजितदादांवर किंवा आपल्या पक्षावर टीका केलेली आहे. याची काय नाही, हे बघा, गेले 2-3 दिवस प्रसारमाध्यमामध्ये ह्या बातम्या येत होत्या की ऑर्गनायझर हा जो RSSचं मुखपत्र आहे त्यामध्ये कोणीतरी लेख लिहून अजितदादा पवारांच्याबद्दल या पक्षाला आपल्याला बहुमत कमी मिळालं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांनी कालच प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि आमच्या अनेक प्रवक्त्यांनी केलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये जागा ज्या कमी झाल्या त्यामध्ये तिथं तर काय अजित पवार गेले नव्हते, तिथं काय अजित पवारांचा संबंध नव्हता. एकंदरीत देशात जी परिस्थिती तयार झालेली आहे ती आपण मान्य करून पुढे विधानसभेत आपण दुरुस्त केलं पाहिजे. 2 जागा किती जागा लढणार आहे सर? नाही, जागा लढण्याचा सवाल नाही. जागा शेवटी भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे, साहजिकच त्यांना जास्त जागा मिळणार. आता आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे, जे पक्ष आहेत त्यांना स्वतःच्या ज्या जागा आहेत त्या तर आता निश्चित मिळणारच आहेत.
आता राहिलेल्या ज्या काँग्रेसच्या किंवा अपक्ष जे आपल्याबरोबर आज नाहीत त्यांना जागा त्यांच्यात वाटप होईल आणि जिथं मेरिट निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल त्याला ती मिळेल, त्या चर्चा होईल. शेवटी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, निवडणुकीपूर्वी जागा वाटपाबाबत अशा चर्चा या होत असतात. ह्यामुळं त्यामध्ये काहीतरी आमच्यात काहीतरी विसंवाद आहे असं मानण्याचं काही कारण नाही. लोकसभा निवडणुकीत कांद्याचा सुद्धा फटका